नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ही बनवली आहे न्यूबॉर्न बेबीसाठी टोपी. टोपडं आहे हे. तर ते कसं बनवायचं ते मी फक्त कृती सांगते. त्याच्यासाठी आपल्याला लागतील 2 कलर. मी हे ओसवालचे 4 प्लाय वूल वापरली आहे ओसवालची आणि 1.75 mm क्रोशा हुक वापरला आहे. 1.75 mm क्रोशा हुक. तर सर्वप्रथम आपल्याला स्लिप नॉट करायची. इथून सुरुवात आहे. मॅजिक लूप करायचं. मॅजिक लूप करून त्याच्यामध्ये 14 क्रोशे टाकायचे. मग नंतर प्रत्येक क्रोशातून दोन 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 डबल क्रोशे टाकायचे. मग 2 1 2, मग 2 1 1 1 3 वेळा 1 2 वेळा 1 आणि मग परत 2. मग चौथ्या लाईनला आपल्याला 5व्या लाईनला 2 1 1 1 3 वेळा, मग 2 आणि 6व्या लाईनला आपल्याला प्रत्येक ह्याच्यातून एक एक क्रोशा काढायचा आहे. आणि मग 7वी लाईन ही आपली ही असणार आहे. तर त्याच्यात एका ह्याच्यामध्ये 3 डबल क्रोशे, नंतर 3 डबल क्रोशे सोडायचे, मग 3 डबल क्रोशे, असे ही लाईन कंप्लीट करायची. मग त्याच्यावरची लाईन आपली 8वी लाईन असणार. 8वी लाईनमध्ये 3 खांबाच्या मधल्या खांबावर 3 खांब करायचे आणि हे प्रत्येक खांबावर तसंच वर्क पूर्ण करायचं. मग नंतर इथे स्लिप नॉट घेऊन इथे आपल्याला फ्लावरसारखं असं फ्रिलसारखं डिझाईन करायचं आहे. तर इथे 9 खांब घ्यायचे, मग परत मुका खांब घ्यायचा, मग परत 9 खांबमध्ये इथे घ्यायचे आणि असे करून हे टोपडं पूर्ण करायचं. आणि मग गुलाबाचं फूल विणायचं आणि ते सुई धाग्याच्या साह्याने शिवून टाकायचं. अशाप्रमाणे ही टोपी बनवली आहे मी. तर कशी वाटते? लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.